विदर्भातलं खरं तर अधिवेशन होतंय, पहिलाच दिवस आहे. काय प्रामुख्याने विरोधक म्हणून मुद्दे घेऊन जाणार? विरोधक आक्रमक. जेव्हा महाराष्ट्र जळत होता तेव्हा ही सरकार या ठिकाणी आपला उत्सव साजरा करीत होती. आज विदर्भात हे अधिवेशन होतं आहे विधानसभेचं, आज पहिलाच दिवस आणि निश्चितपणे लॉ अँड ऑर्डरवर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. देशामध्ये एका सरपंचाची हत्या या राज्यात होत असते, या राज्यामध्ये परभणी जळतो आहे, या राज्यामध्ये कोठडीत एकाचा मृत्यू होतो, अशा अनेक घटना या ठिकाणी झालेल्या आहेत. या सर्व घटनांवर या ठिकाणी जाब विचारण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मेघना बोर्डीकर म्हणतात की हार्ट अटॅकने हाचा मृत्यू आहे. एक लक्षात घ्या की जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींना गोळी मारली गेली होती, त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हा गोडसेंना सुद्धा यांनी माथे फिरू ठरवलेलं होतं. जेव्हा जेव्हा राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांची विटंबना होते, जेव्हा जेव्हा भारतीय संविधानाची विटंबना होते त्यावेळेला असेच शब्द उच्चारले जातात. यांच्याकडे दुसरं काही नसतं. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या परभणीमध्ये पोलिसांनी जोर जबरीनं घराघरामध्ये घुसून निवडू बायका आणि मुलांना ज्या पद्धतीने बेदम मारलं, त्या ठिकाणी लाठ्या काठ्या चालवून जो दरारा पसरवण्याचा, दडपशाही करण्याचं काम केलं, त्याची चौकशी कोण करणार आहे? त्याला काय मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले होते का त्यांना, की फ्री हँड दिला होता की त्यांनी घरात घुसून भीमसैनिकांना मारायचं, महिलांना मारायचं? माझ्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्या व्हिडिओ क्लिप्स मी आज सभागृहात सादर करणार आहे. विरोधी पक्ष नेता खरं तर कोण दिला जाईल? मुख्यमंत्री असतील या विधानसभा अध्यक्ष म्हणतात की विरोधांकडून आणखी कुठला प्रस्ताव आलेला नाही. आता विरोधी पक्षाची बैठक या ठिकाणी महाविकास आघाडीची होते आहे. त्या बैठकीत जो निर्णय होईल त्या अनुषंगानं या ठिकाणी सन्माननीय अध्यक्षांना ते कळवलं जाईल. त्यानंतरच विरोधी पक्षाचा नेत्याचा निकाल त्या ठिकाणी लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.